नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक तौर. शाश्वत अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आपण इथं भेटतो आहोत सरळ सेवेचा पॅटर्न डिस्कस करण्यासाठी. शाश्वत सरळ सेवा हा प्रोग्राम आपण लॉन्च केलेला आहे आणि इथून मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील. मग महेश सरांचं लेक्चर असेल, नंतर मराठी, मॅथ्स, रिझनिंग यांचं लेक्चर बघितलं असेल. आज आपल्याला डिस्कस करायचं आहे की सरळ सेवेमध्ये जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययन कशाप्रकारे आयोग विचारू शकतं. हे डिस्कस करत असताना आपण बेस कुठला घेतलेला आहे, तर आयोगाचे रिसेंट जे सरळ सेवेचे पेपर झालेले आहेत, म्हणजे ग्रुप सी, ग्रुप डी मध्ये आयोगाने सरळ सेवेला पेपर घेतलेले आहेत, त्या पेपरचं आपण बेस पकडलेला आहे आणि त्यावरून आपण सिलेबस डिकोड करण्याचा हा आपला ट्राय आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आयोगाने कुठल्याही प्रकारची परीक्षा पद्धती अजून दिलेली नाही, पण आपल्याला हातावर हात धरून बसून चालणार नाही. आपल्याला आपली तयारी चालू करणं अपेक्षित आहे आजपासूनच. मग डिस्कस करूयात जनरल स्टडीज. सब्जेक्ट्स कुठले येतात जनरल स्टडीजमध्ये, तर बघा 6 विषय मी तुमच्या इथं समोर मांडलेले आहेत. कुठला आहे? इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स आणि करंट अफेअर्स. हे 6 विषय जीएस मध्ये ट्रेडिशनली आपण इन्क्लूड करत असतो. आयोग पण अशाच पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारणार आहे किंवा जीएस या घटकाखाली जे 25 किंवा 50 प्रश्न, जसं महेश सरांनी सांगितलं, एक तर 25 असतील किंवा 50 असतील, अशा पद्धतीचा पॅटर्न असेल. त्या 50 प्रश्न कशावर विचारणार आहे आयोग, तर हे 6 सब्जेक्ट इथं दिलेले आहेत. या 6च सब्जेक्ट वर तुम्हाला ते 50 किंवा 25 प्रश्न येणं अपेक्षित आहे. मग एक एक सब्जेक्ट आपण इथं डिकोड करत चालू. पहिला विषय आहे आपला इतिहास म्हणजे हिस्ट्री. हिस्ट्रीवर आयोग कशा पद्धतीचे प्रश्न किंवा त्याच्यातला कंटेंट काय असू शकतो हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग इतिहास या विषयाकडे बघत असताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे याच्यावर पण आयोग प्रश्न विचारू शकतो मित्रांनो. आयोगाने जो 2013-14 ला जो क्लर्कला 200 मार्कांचा पेपर होता, त्याच्यामध्ये आयोगाने काय केलेलं आहे, तर प्राचीन मध्ययुगीनवर पण प्रश्न विचारलेले आहेत. त्याचा फोकस महाराष्ट्र स्पेसिफिक असला तरी पण प्राचीन मध्ययुगीनवर आपल्याला प्रश्न दिसतो. दुसरा घटक येतो आधुनिक भारताचा इतिहास किंवा आधुनिक इतिहास आपण त्याला म्हणलं तर परत यामध्ये 2 बायफर्गेशन आपण करू शकतो. एक भारताचा इतिहास, भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास. मग इथं वेगवेगळं का करायचं? बघा, महाराष्ट्राचं जे योगदान आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्राचं अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणजे महत्त्वाचे नेते, महत्त्वाच्या संस्था या आपल्याकडे होत्या, महाराष्ट्रामध्ये होत्या. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काय-काय गोष्टी येऊ शकतात? तर सामाजिक कार्य असतील, त्याच्यानंतर संघटना असतील, कामगार चळवळी असतील, आदिवासी चळवळी, शेतकरी उठाव, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, त्याच्या आधीच्या ज्या भारत स्तरावर ज्या संघटना स्थापन झालेल्या होत्या त्याच्यावर पण आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. महत्त्वाचं कुठलं आहे याच्यामध्ये, मग गांधी युगावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. म्हणजे 1920 ते 1947 या काळामध्ये काय घटना झाल्या ह्याच्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. पुढचा घटक आहे महाराष्ट्राचा जो इतिहास आहे. आता हे सगळे घटक महाराष्ट्रासाठी कॉपी पेस्ट होतील, पण महाराष्ट्र सेंट्रिक, महाराष्ट्रामध्ये कुठल्या संस्था स्थापन झाल्या, महाराष्ट्रामध्ये कुठले समाज सुधारकांनी कार्य केलेलं आहे, त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांनी योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं विचारण्याची शक्यता आयोगाकडून जास्त आहे. मग महाराष्ट्रामध्ये करत असताना आपल्याला काय काय करायचं आहे, समाज सुधारक. आता समाज सुधारक जे आयोग आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी ला विचारतो, म्हणजे 11वीचं जर स्टेट बोर्ड आपण बघितलं तर तो बेस आहे आयोगाचा, ते आपण सरळ सेवेसाठी करून ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यातून खूप सारे प्रश्न बनतात जे आपल्याला इथं आयोग विचारू शकतो. लक्षात आली गोष्ट. मग इतिहासाबद्दल अजून एकदा रिवाइज करूयात. प्राचीन आणि मध्ययुगीन याच्यावर माझा कमी भर असला पाहिजे, परंतु त्याच्या वरवरच्या गोष्टी मला माहिती पाहिजे. आयोगाने जर प्रश्न विचारला तर आपल्याला टॅकल व्हायला हवा आणि मुख्य भर माझा आधुनिक इतिहासाकडे असला पाहिजे. आधुनिक इतिहासावर मुख्य भर. लक्षात आली गोष्ट. आता प्रश्न आयोगाने कसे विचारलेले आहेत ते बघूयात. बघा, 71 नंबरचा 2000 म्हणजे रिसेंटला जो पेपर झालेला होता आयोगाचा, ट्रान्सलेटर आणि असिस्टंट प्रोफेसर यांच्यामधले पण प्रश्न मी घेतलेले आहेत आणि आयोगाचा 2013-14चा जो क्लर्क पॅटर्न होता त्याच्यातले पण प्रश्न इथं काही काही घेतलेले आहेत. मग बघा, इथं आयोगाने काय विचारलेलं आहे, चुकीची जोडी इथं विचारलेली आहे आणि हा कशावरचा प्रश्न आहे, हरिहर बुक्का, हसन गंगू बहामणी, सिकंदर लोधी, त्याच्यानंतर बाबर यांच्यावरचा प्रश्न हा आहे. म्हणजे तुमचं मध्ययुगीन जो भारताचा इतिहास आहे, मध्ययुगीन इतिहासावर हा प्रश्न फ्रेम केलेला आपल्याला दिसतो. हा प्रश्न कशावर विचारलेला आहे, तर आपल्या इथं जे
चळवळी झालेल्या होत्या, गांधीयुगात ज्या चळवळी झालेल्या होत्या त्याच्यावरचा हा प्रश्न आयोगाने इथं विचारलेला आहे. आता याचं उत्तर काय आहे काय नाही हे आपण नंतर डिस्कस करूयात. फक्त आयोगाचा टाईप बघा मित्रांनो, त्यांनी सरळ सेवेला किंवा क्लर्क ग्रुप सी 2000 ग्रुप सीला जे प्रश्न विचारलेले आहेत ते पण वन लाईनर दिसतात का आपल्याला? तर नाही. ह्याचं मुख्य कारण काय आहे? तर आयोगाला तुमचं जनरल स्टडीज सामान्य अध्ययन चेक करायचं आहे. आयोगाने जर तिथं जनरल अवेअरनेस म्हणून दिलं असतं तर तुम्हाला वरवरचे प्रश्न आले असते. परंतु इथं जनरल स्टडीज आहे मित्रांनो, म्हणजे मल्टिपल स्टेटमेंट्स इथं बघायला भेटतील तुम्हाला, मल्टिपल ऑप्शन्स बघायला भेटतील. तुमचा पूर्ण कस इथं लागणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा दिलेली आहे किंवा कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सीची मुख्य परीक्षा दिलेली आहे, त्यांना आपल्याला सरळ सेवा सोपी जाणार आहे. तर हा गैरसमज आहे मित्रांनो तुमचा. आपल्याला पूर्ण 100% सरळ सेवेचा अभ्यास इथं करायचा आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे. बघा, ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केलेले आहेत अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. समाजसुधारकांवर हा प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. इथं जर समाजसुधारक बघितले तर महाराष्ट्र स्पेसिफिक आपल्याला हा प्रश्न बघायला भेटतो. नंतर 75 नंबरचा जो प्रश्न विचारलेला होता आयोगाने तो कशावर? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झालेला होता, तांब्याची नाणी कोणती होती अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. अगेन मध्ययुगीन महाराष्ट्रावरचा हा प्रश्न आहे. मराठा साम्राज्यावरचा हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला इथं बघायला भेटतो. म्हणजे कुठलाच घटक आपल्याला इतिहासामध्ये सोडायचा नाही. प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक असे तीनही जे इतिहासाचे टप्पे आहेत ते आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. पुढचा सब्जेक्ट बघूयात, जिओग्राफी म्हणजे भूगोल. आता भूगोलाच्या बाबतीत आपल्याला 2 पार्ट करता येतील. भूगोलाच्या बाबतीत कसे 2 पार्ट करता येईल? भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. आता एक म्हणजे आपण जर बघितलं तर आयोगाचा कुठे कॉन्सन्ट्रेट असणार आहे? महाराष्ट्राच्या भूगोलावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण की आपण जेव्हा महाराष्ट्राची परीक्षा देतो आहोत, महाराष्ट्रामधल्या सरळ सेवा देतो आहोत, तर महाराष्ट्राबद्दल आपल्याला डीपमध्ये नॉलेज पाहिजे ही अपेक्षा आयोगाची बरोबर आहे. म्हणून महाराष्ट्रावर जास्त भर देणं अपेक्षित आहे. त्यानंतर भारतावर आपल्याला प्रश्न विचारलेले आयोगाने दिसतात. आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारू शकतं? तर प्राकृतिक भूगोल विचारेल. मग प्राकृतिक भूगोलामध्ये पर्वत असतील, मैदानं असतील, त्याच्यानंतर पठार असतील. या सगळ्या गोष्टी आयोग इथं आपल्याला विचारू शकतो. यांचे लोकेशन्स आपल्याला सांगायला आयोग भाग पाडू शकतो किंवा आपल्याला प्रश्न विचारू शकतो. मग दुसरा घटक येतो प्रशासकीय. प्रशासकीयमध्ये कुठला भाग महत्त्वाचा असेल? तर महाराष्ट्राचं लोकेशन जे आहे, महाराष्ट्राचं स्थान विस्तार आहे आणि भारताचा स्थान विस्तार आहे, याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो आपल्याला. किंवा महाराष्ट्र स्पेसिफिक प्रश्न बघायचा झाला, तर जे प्रशासकीय विभाग आहेत किंवा त्यामधले जे जिल्हे आहेत, त्यावर पण प्रश्न आयोग आपल्याला इथं विचारू शकतो. दुसरा अजून महत्त्वाचा घटक येणार आहे नदी प्रणाली. नदी प्रणाली. आता भारत आणि महाराष्ट्र यांची नदी प्रणाली आपल्याला एकदम डिटेलमध्ये करायची आहे मित्रांनो. आयोगाला जर मल्टिपल स्टेटमेंटचा प्रश्न विचारायचा झाला, तर डीपमध्ये प्रश्न आयोग कुठे विचारू शकतो? नदी प्रणालीमध्ये विचारू शकतो किंवा प्राकृतिक भूगोलावर आपल्याला विचारू शकतो. पुढचा महत्त्वाचा घटक कुठला आहे? लोकसंख्या. लोकसंख्या. आता हा जो चॅप्टर आहे मित्रांनो, हा ओव्हरलॅपिंग आपल्याला बघायला भेटतो. इकॉनॉमिक्समध्ये पण लोकसंख्या आहे आणि भूगोलामध्ये पण लोकसंख्या आहे. मग हा पार्ट आपण इथं एकत्रित करणं अपेक्षित आहे. त्यानंतर उद्योगधंदे, हवामान असे विविध चॅप्टर आपल्याला इथं डिस्कस करता येतील. उद्योगधंद्यांवर आयोग प्रश्न विचारू शकतो, हवामानावर प्रश्न विचारू शकतो. म्हणजे जे ग्रुप बी आणि ग्रुप सीला आपण ज्या पद्धतीनं, ज्या वेटेजनी अभ्यास करतो, ज्या वेटेजनी ह्या सगळे चॅप्टर्स कव्हर करत असतो, त्याच वेटेजनी आपल्याला हे चॅप्टर्स इथून पुढे सरळ सेवाला पण काय करायचे आहेत? कव्हर करायचे आहेत. भूगोलाचे प्रश्न बघून घेऊयात. बघा, इथं कशावर विचारलेलं आहे? तर संशोधन केंद्र आणि फळं यांच्यावरची जोड्या लावा आयोगाने विचारलेली आहे. इथून पुढे पण अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला आयोग विचारू शकतो. एकतर सिंगल लाईनमध्ये विचारेल किंवा जोड्या लावामध्ये विचारेल, मल्टी स्टेटमेंटमध्ये विचारेल. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला करून ठेवणं अपेक्षित आहे. दिशा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील राज्ये यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. म्हणजे प्रशासकीय भूगोलावरचा हा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा जो स्थान विस्तार आहे त्याच्या आजूबाजूला कुठल्या राज्यांची सीमा लागलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं एकाच प्रश्नामध्ये आयोगाने कव्हर केलेले दिसतात. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला सरळ सेवेमध्ये पण टॅकल करायला आयोग सांगू शकतं. पुढचा प्रश्न बघूयात. बघा, हा पवन ऊर्जा प्रकल्प आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे. दोन्ही पद्धतीचे प्रश्न मी तुम्हाला सांगतोय की सिंगल लाईन पण, मल्टी लाईन पण. त्यानंतर
महाराष्ट्रात मॅंगनीजचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? म्हणजे खनिज संपत्तीवरचा हा प्रश्न आहे. मल्टिपल जर आपल्याला ऑप्शन्स दिले तर आपल्याला व्यवस्थित ती गोष्ट सांगता यायला पाहिजे. पुढचा चॅप्टर बघूयात की पुढचा सब्जेक्ट बघायचा आहे पॉलिटी, राज्यशास्त्र. आता ह्याच्यावर आयोग आपल्याला काय-काय विचारू शकतं, तर घटना निर्मिती, घटनेची निर्मिती कशी झाली किंवा घटना निर्मिती व्हायच्या आधी जे कायदे होते, चार्टर ॲक्ट्स होते, भारतीय प्रशासकीय कायदा होता, हे सगळे कायदे तिथून आपला चॅप्टर किंवा आपला सिलेबस काय होतो, चालू होतो. कायदे, स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्यपूर्व काळ इथून आपला पॉलिटीचा सिलेबस चालू होणार आहे. त्यानंतर आयोग कशावर विचारू शकतो, घटना निर्मिती, वैशिष्ट्ये घटनेची, मग नागरिकत्व, फंडामेंटल राईट्स. मग असं पुढं आयोग आपल्याला विचारू शकतं फंडामेंटल राईट्स, DPSP, त्याच्यानंतर फंडामेंटल ड्युटीज आहेत, घटनात्मक संस्था आहेत, गैरघटनात्मक संस्था आहेत, राष्ट्रपती, राज्यपाल, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती, या सगळ्या घटकावर पॉलिटीमध्ये आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. आयोगाचा इथं मुख्य भर काय असेल की तुम्हाला तरतुदी माहिती आहेत का किंवा तुम्हाला कलम माहिती आहे का, या सगळ्या प्रकारचे प्रश्न आयोग आपल्याला सरळ सेवेमध्ये विचारणार आहेत. प्रश्न बघून घेऊयात. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केलेल्या होत्या? बघा, ग्रुप बी, ग्रुप सी लेवलचा हा प्रश्न आहे. त्यानंतर 1980 मध्ये दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष कोण होते, अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. बघा, मागासवर्गीय आयोग आपल्याला घटनात्मक बॉडी दिसते, गैरघटनात्मक बॉडीवर पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. या सगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पॉलिटी या विषयाचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे एकंदरच मी रिपीट करतोय ती गोष्ट, ग्रुप बी, ग्रुप सी लेवलचा अभ्यास जो आहे तो आपल्याला इथून पुढे सरळ सेवेसाठी करायचा आहे. त्याच लेवलचे प्रश्न आयोग आपल्याला विचारण्याची आयोग आपल्याला विचारण्याची शक्यता जास्त आहे. पुढचा बघायचा आहे प्रश्न, न्यायपंचायतीकडे तंटे देण्यापूर्वी मध्यस्थी करण्याचे अधिकार कोणाला आहेत? म्हणजे न्यायपंचायत हा किती मायन्यूट लेवलचा चॅप्टर आहे मित्रांनो. एकदम म्हणजे तुम्ही जेव्हा न्यायपालिका ह्या चॅप्टरमध्ये जाता, आपल्या सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय, त्याच्यानंतर न्यायपंचायत नावाचा चॅप्टर आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये दिसतो. त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि प्रश्न कशा स्वरूपाचे बघा, मल्टिपल तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत आणि खाली पण ऑप्शन्स आपल्याला तिथून चूज करायचे आहेत. म्हणजे ABCD मधून चूज करायचे आहेत आणि परत येऊन 1, 2, 3, 4 मध्ये ते आपल्याला उत्तर शोधायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचा अभ्यास एवढ्या डीप मध्ये जाऊन आपल्याला करणं अपेक्षित आहे. मग इकॉनॉमिक्स मध्ये, अर्थशास्त्रामध्ये आयोग आपल्याला कशावर प्रश्न विचारू शकतं, GDP असेल, GNP असेल, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, हा जो चॅप्टर आपण बघतो राष्ट्रीय उत्पन्न, ह्याच्यातला घटक आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर FDI म्हणजे जी इन्व्हेस्टमेंट होते, व्यापार नावाचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. व्यापार, भारताचा व्यापार, महाराष्ट्राचा व्यापार, त्यामध्ये कुठली गोष्ट जास्त एक्सपोर्ट करतो, कुठल्या देशाला जास्त एक्सपोर्ट करतो, या सगळ्या गोष्टी आयोग आपल्याला विचारू शकतं. अर्थशास्त्रामध्ये अजून कुठला घटक येणार आहे, तर कर प्रणाली म्हणजे टॅक्सेशन नावाचा जो चॅप्टर आहे तो. त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी, SDG MDG गोल्स, या विषयांवर आयोग प्रश्न विचारणार आहे. अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला करंटचा खूप जास्त त्याचे रिलेव्हन्स आपल्याला सापडतो. इथं करंटशी स्पेसिफिक असणारा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आपल्याला बघायला भेटतो. मग राष्ट्रीय उत्पन्न किंवा हे जे कोर कन्सेप्ट आहेत, दारिद्र्य, बेरोजगारी, या आपण शिकणारच आहोत. पण करंटमध्ये त्याची आकडेवारी काय आहे, ह्या सगळा घटक आपल्याला इथं आपण सरळ सेवेच्या बॅचमध्ये करून ठेवणार आहोत. प्रश्न बघूयात, पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? राष्ट्रीय उत्पन्न मोजमापात सध्या केंद्रीय सांख्यिकीय संस्था 2005-6 चा आधारभूत वर्ष म्हणून वापर करतो. बघा, आधारभूत वर्ष काय आहे, बेस इयर काय आहे, नॉमिनल GDP काय आहे, रिअल GDP काय आहे, हा सगळा घटक आयोग आपल्याला विचारू शकतो. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, हा आपला एक घटक डिस्कस करायचा राहिला मागे. योजनेवर प्रश्न कुठे येणार आहे, तर इकॉनॉमिक्स या सब्जेक्टच्या अंडर आपला कव्हर होणार आहे. योजना आपल्याला माहित पाहिजे, कुठल्या योजनेला 25 वर्ष पूर्ण झाली असतील, 10 वर्ष पूर्ण झाली असतील, 15 वर्ष, 30 वर्ष पूर्ण झाली असतील, तर तो घटक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आयोगाची जी टेंडन्सी आहे इथून मागची, ती अशाच योजनेवर आहे ज्या योजनेला अशा प्रकारचा एक माइलस्टोन त्या योजनेने गाठलेला आहे. तर तिथं आपला प्रश्न बनू शकतो आणि आपण तेच करून ठेवणं अपेक्षित आहे.
पुढचा महत्त्वाचा विषय सायन्स आणि ज्याची सर्वात जास्त भीती विद्यार्थ्यांना वाटत असते. जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान हा घटक आपला इथं कव्हर होणार आहे. आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्वात जास्त प्रश्न आपल्याला बघायला भेटतात बायोलॉजी, त्यानंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री. मग यावर आयोग काय करू शकतो तर इयर बाय इयर चेंज करू शकतो. म्हणजे बायोलॉजीला जास्त प्रश्न विचारले तर पुढच्या वर्षी फिजिक्सला विचारेल, केमिस्ट्रीला विचारेल. त्याचं आपल्याला जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये. पण आपल्याला अभ्यासामध्ये कव्हर करत असताना बायोलॉजीमध्ये काय कव्हर करणार आहोत आपण? बायोलॉजीमध्ये सेल असेल, टिश्यू असेल, त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन असेल, प्लांट क्लासिफिकेशन असेल. एक महत्त्वाचा घटक म्हणजे मानवी आजार, त्यानंतर प्राणी आणि वनस्पतींमधले आजार, यावर आयोगाचे प्रश्न विचारण्याची टेंडन्सी आपल्याला इथून मागे दिसते. अजून एक महत्त्वाचा घटक आहे इथं ह्यूमन बॉडी. मग ह्यूमन बॉडीमध्ये वेगवेगळ्या ज्या आपल्या सिस्टीम आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, नर्वस सिस्टीम असेल, ह्याच्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. हा सगळा घटक आपण बायोलॉजी ह्या सेक्शन अंडर शिकणार आहोत, करून ठेवणार आहोत. फिजिक्समध्ये आयोग काय विचारू शकतो? फिजिक्समध्ये लाईट, त्यानंतर एनर्जी, साऊंड, अजून काय फिजिक्समध्ये ग्रॅव्हिटेशन, म्हणजे फोर्सेस जे आहेत त्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. मेजरमेंट्सवर आयोग प्रश्न विचारू शकतो. हा फिजिक्स या घटका अंडर आपल्याला करून ठेवायचा आहे. केमिस्ट्रीमध्ये आयोग काय विचारू शकतं? ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, म्हणजे कार्बनचं जे जग आहे असं म्हणतो आपण त्याला, कार्बनचं जग, हा सगळा घटक आपल्याला केमिस्ट्री या सब्जेक्ट अंडर करायचा आहे. केमिस्ट्रीमध्ये आयोग आपल्याला केमिकल रिॲक्शन पण अजून विचारू शकतं, केमिकल रिॲक्शन्स. ठीक आहे. सायन्सचा प्रश्न आपण बघूयात. मग सायन्सवर आयोगाने प्रश्न काय विचारलेला होता बघा. जे ह्युमन डिसीजेस मी तुम्हाला सांगितले, क्षय हा रोग कशामुळे होतो? तर कशामुळे होतो ह्याचं उत्तर आपण नंतर बघूयात. पण क्षय हा कशावर प्रश्न विचारलेला आहे? मानवी आजारावर प्रश्न विचारलेला आहे, मानवी आजारावर. पुढचा घटक बघा, उत्प्रेरक रासायनिक अभिक्रियाचा वेग या परिस्थितीत वाढवतो. म्हणजे केमिस्ट्रीचा हा प्रश्न आपल्याला दिसतो आणि आयोगाने 4 स्टेटमेंट आपल्याला इथं मोठे मोठे दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला टाइम कन्झ्युमिंग काम आयोग जीएस मध्ये करू शकतो. जसं मॅथ्स रिझनिंग मध्ये टाइम तुम्हाला महत्त्वाचा आहे, तसाच जीएस मध्ये पण महत्त्वाचा आहे. कारण की तुम्हाला 6 विषयांचे प्रश्न आयोग विचारणार आहे, 6 वेळेस तुम्हाला स्विच करायचं आहे. म्हणून तुमचा तिथं वेग महत्त्वाचा ठरू शकतो. करंट अफेअर्स. आता करंट अफेअर्स ही अशी गोष्ट आहे मित्रांनो, जी सगळ्या विषयांच्या रिलेटेड येणार आहे. सगळ्या विषयांचा जो बेस आहे अभ्यासाचा, तो कुठला असला पाहिजे? आपला करंट अफेअर्स. मग करंट अफेअर्समध्ये आयोग कशावर प्रश्न विचारू शकतो? आंतरराष्ट्रीय करंट अफेअर्सवर आपल्याला प्रश्न विचारू शकतो. आंतरराष्ट्रीय एखादा पुरस्कार असेल, समजा नोबेल पुरस्कार असेल किंवा बुकर पुरस्कार असेल, सगळ्या प्रकारचे पुरस्कार आपल्याला करून ठेवायचे आहेत. त्यानंतर भारतावर प्रश्न विचारताना आयोग प्रमुख नेमणुका, निधन कोणाचं झालेलं असेल तर त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो. पुरस्कार जे महत्त्वाचे आहेत त्याच्यावर प्रश्न आयोग विचारू शकतो. त्याच्यानंतर एखादी नेमणूक झालेली आहे, प्रमुख नेमणूक, इथं आपण डिस्कस केलं. परंतु पहिल्या महिला प्रमुख झालेल्या असतील तर त्याच्यावर आयोगाची प्रश्न विचारण्याची टेंडन्सी जास्त असते. किंवा नॉर्थ ईस्टकडचे राज्य, दक्षिणेकडचे राज्य ह्यांच्यामध्ये काही महत्त्वाची घटना घडलेली असेल तर त्याच्यावर आयोग प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. ठीक आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्याला काय करून ठेवायचं आहे तर महाराष्ट्र राज्य देत असलेले पुरस्कार करून ठेवायचे आहेत. महाराष्ट्राच्या एखाद्या व्यक्तीला राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादा पुरस्कार भेटलेला असेल तर तोही आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि करंट अफेअर्सचा अभ्यास करत असताना एन्व्हायर्नमेंट सारखा विषय असेल किंवा सायन्समध्ये काही एखादी महत्त्वाची घटना घडलेली असेल, त्या सगळ्याचा अभ्यास आपण करंट अफेअर्स या विषयाखाली करणार आहोत. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का की जो जीएस मधले 5 सब्जेक्ट आहेत, 5 सब्जेक्टला जो बेस असणार आहे तो कशाचा असणार आहे? चालू घडामोडीचा असणार आहे. एखादी महत्त्वाची घटना जेव्हा चालू घडामोडीमध्ये घडते, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला घडते की भारतात एखादी घटना घडली, आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी घटना घडली, तर ती घटना किंवा त्या घटनेशी रिलेटेड असणारा जो जीएसचा पार्ट आहे तो आपल्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट होत असतो. प्रश्न बघूया. चालू घडामोडीवर आयोगाने कसे विचारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेद्वारे आयोजित जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणारा पहिला
पहिली भारतीय महिला नेमबाज. बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, की महिलांच्या बाबतीत एखादी पहिली घटना घडली असेल, त्यांची नेमणूक असेल किंवा त्यांनी एखादं पदक मिळवलेलं असेल, तर ती घटना आपल्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. अनिल काकोडकर यांच्या बाबतीत पुढीलपैकी कोणती विधाने योग्य वाटतात? बघा, विधानं दिलेली आहेत. एखाद्या व्यक्तीबद्दल, व्यक्तिविशेषवरचा हा प्रश्न आहे. त्यांच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. यासाठी आपण घेऊन येत आहोत शाश्वत सरळ सेवा ही बॅच. 15 जूनपासून ही बॅच असेल मित्रांनो. या बॅचमध्ये महेश सरांनी जसं सांगितलं तसं 3 दिवस मॅथ्स आणि रिझनिंगचं लेक्चर होईल. 3 दिवस मराठी आणि इंग्लिशचं लेक्चर होईल. एक दिवस जी-एसचा असेल. त्या जी-एसच्या विषयामध्ये आपण तुमची एकदम डिटेलमध्ये तयारी करून घेणार आहोत. या बॅचचा टायमिंग काय असेल मित्रांनो? 2 ते 4 एक लेक्चर असेल आणि 4 ते 6 एक लेक्चर असेल. दिवसातून 2 लेक्चर होतील. या बॅचचा जो टाइप आहे तो ऑनलाईन आहे. फक्त ऑनलाईन स्वरूपात ही तुम्हाला बॅच भेटेल. त्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्ही बघू शकता. 3 रेकॉर्डेड व्ह्यूज असणार आहेत. हे 3 रेकॉर्डेड व्ह्यूज का पाहिजेत? तर तुमचं परत रिव्हिजन झाली पाहिजे. आयोगाने अजून सिलेबस डिक्लेअर केलेला नाहीये. त्याचं परीक्षा पद्धती डिक्लेअर केलेली नाहीये. परंतु आपण आत्तापासूनच अभ्यासाला चालू करतोय. मग तुम्हाला रिव्हिजनला परत एकदा व्ह्यूज भेटावेत म्हणून हे 3 व्ह्यूज तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहेत. 15 जूनपासून ही बॅच चालू होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली शाश्वतच्या ॲपवर जाऊ शकता. तिथे ॲडमिशन घेऊ शकता किंवा शाश्वतच्या फोन नंबर्सवर, ऑफिसच्या फोन नंबर्सवर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. थँक यू.